एका गावात एका भल्या माणसाची मयत झाल्यामुळं त्याची अंत्ययात्रा निघलेली असते. तेवढ्यात तिथे एक माणूस येतो आणि अंत्ययात्रा थांबवतो आणि त्याच्या 3 मुलांना म्हणतो, तुमच्या वडिलांनी माझ्याकडनं 5 लाखाचं कर्ज घेतलं होतं, ते मला पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. तेव्हा ती 3 मुलं म्हणतात, वडिलांच्या कर्जाशी आणि आमचा काही संबंध नाही, आम्ही 1 रुपया तुला देणार नाही. तेवढ्या ते 3 मुलांची बहीण मागून पळत येते आणि अंगावरले दागिने काढते आणि त्या माणसाच्या हातात ठेवते आणि म्हणते, हे दागिने घ्या आणि उरले सुरले काही पैसे असतील ते सुद्धा मी तुम्हाला परत करेल, फक्त अंत्ययात्रा पुढे जाऊ द्या. तेव्हा तो माणूस सांगतो, मुली, हे कर्ज तुझ्या वडिलांनी नव्हतं घेतलं तर मी त्यांच्याकडनं 5 लाखाचं कर्ज घेतलं होतं, पण आता ते गेल्यानंतर हे पैसे द्यायचे कुणाला हा प्रश्न माझ्या डोक्यात होता, म्हणून मी परीक्षा घेतली. आणि हे बघून मला आनंद होतोय, मी पैसे तिच्या हातात देतोय जो वडिलांवर खरंच इज्जत आणि प्रेम करत होतं. तर यावरून एकच कळतं मित्रांनो, आजकाल मुलगी जन्माला आली म्हणून भरपूर लोक नाराज होतात किंवा ती जन्माला यायच्या आधीच तिला मारून टाकतात. पण मुलगी एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या घरातील वडील, आई, भाऊ सगळ्यात जास्त प्रेम मुलगीच करत असते. त्यामुळं विचार